सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद। गजानन महाराज उपासना केंद्र ठाणे यांच्यामार्फत विविध उपक्रम वर्षभर आयोजित केले जातात। त्या उपक्रमांपैकी एक प्रमुख उपक्रम आहे श्री गजानन विजय ग्रंथातील 21 अध्यायांवर आधारित निरूपणं। ही निरूपणं विविध मान्यवरांच्या मुखातून आपल्याला श्रवण करायला मिळतात। या उपक्रमाचं हे 3रं वर्ष आहे। हा उपक्रम परत घ्यायचं कारण असं आहे की ज्याप्रमाणे एखाद्या जमिनीत बीज पडलं की त्याचं विघटन होतं, त्यानंतर त्याचं हळूहळू एका कोंबात रूपांतर होतं, मग छोट्याशा रोपट्यात, मग झाडात आणि मग अखेरीस मोठ्या वृक्षात रूपांतर होतं। आता या प्रक्रियेसाठी ठराविक वेळ द्यावा लागतो आणि त्याची जोपासनाही करावी लागते। अगदी त्याचप्रमाणे आपल्या मनरूपी जमिनीत हे भक्तिरूपी बीज या निरूपणांच्या द्वारे पडलं जातं आणि त्यानंतर जशी जशी आपण विविध मान्यवरांची निरूपणं ऐकतो त्याबरोबर आपल्या मनात ती भक्ती रुजायला लागते। त्या रुजण्याला आपण वेळ द्यायला लागतो आणि मग पुढचे जसे उपक्रम येत जातात, जशी निरूपणं येत जातात, तसं हळूहळू आपल्या मनात ती भक्ती संक्रमित व्हायला लागते आणि आपल्याला अनुसंधानात राहायची सवय लागायला लागते। म्हणून परत हे उपक्रम आपण आयोजित करतो। आता या उपक्रमांमध्ये विविध मान्यवर ज्यांची साधना आपल्यापेक्षा अधिक आहे, ज्यांचा अभ्यास अधिक आहे आणि ज्यांचं अनुभव अधिक आहे, अशांना आपण विनंती देऊन आमंत्रित केलेलं आहे। आणि आतापर्यंत आपण 11 अध्यायांवरची निरूपणं ऐकलेली आहेत। आता या मालिकेतील 12व्या अध्यायाचं निरूपण आता आपण ऐकणार आहोत आणि यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर उदय कुमठेकर, जे नांदेड येथे राहतात। त्यांचा जन्म 11 सप्टेंबर 1956 रोजी सोलापूर येथे झाला। अतिशय उच्च विद्या विभूषित असलेले डॉक्टर कुमठेकर यांचं शिक्षण MCOM, MBA, MPhil, PhD, CA, IIB, ICWA असं झालेलं आहे। त्यांनी बँक ऑफ बडोदा येथे 24 वर्ष म्हणजे 1977 ते 2001 पर्यंत नोकरी केली। त्यानंतर नांदेड येथील मातोश्री प्रतिष्ठानमध्ये MBA कॉलेजचे प्राध्यापक पद त्यांनी भूषवले। प्रतिभा निकेतन नांदेड महाविद्यालय येथे वाणिज्य विषयाचे सहाय्यक प्राध्यापक पद, महाराष्ट्र तत्वज्ञान परिषद, अखिल भारतीय दर्शन परिषद, ऑल इंडिया फिलॉसॉफी काँग्रेस, भांडारकर प्राच्यविद्या शोध संस्थान यांचे ते आजीवन सदस्य आहेत। त्यांनी
विपुल ग्रंथरचनाही केलेली आहे. त्यामध्ये मुख्यत्वे करून श्रीमद भगवद्गीता, शंकर भाष्य यांचा मराठी भावानुवाद, श्री विष्णू सहस्रनाम भावानुवाद, सांख्य दर्शन, योग दर्शन, न्याय दर्शन, पूर्वमीमांसा दर्शन, उत्तर मीमांसा दर्शन अशा ग्रंथांचा समावेश होतो. या त्यांच्या भरीव अशा कामगिरीबद्दल आणि सेवेबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यापैकी आहेत एकनाथ संशोधन मंदिर छत्रपती संभाजीनगर यांचा मुकुंदाचार्य पुरस्कार, परमपूज्य पूर्णवाद वर्धिष्णू श्री विष्णू महाराज पारनेरकर यांचा ज्ञानविज्ञान पुरस्कार, तसेच महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचा मामासाहेब दांडेकर पुरस्कार. तर अशा अतिशय व्यासंगी, अध्यात्माची आवड असलेल्या आणि खूप उच्च विद्या विभूषित अशा डॉक्टर उदय कुमठेकर यांच्या रसाळ आणि भक्तिपूर्ण अशा वाणीतून आपण श्री गजानन विजय ग्रंथातील 12व्या अध्यायाचं निरूपण आता ऐकणार आहोत. मी डॉक्टर उदय कुमठेकर यांना विनंती करतो की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. जय गजानन. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं. नमो गुरुभ्यो गुरुपादुकाभ्यो, नमो परेभ्यः परपादुकाभ्यः, आचार्यसिद्धेश्वरपादुकाभ्यो नमोऽस्तु लक्ष्मीपतिपादुकाभ्यो. ओम तत्सत् इति श्रीदत्तावधूतो श्रीपाद श्रीवल्लभो विजयते सरस्वती नृसिंहवासुदेव श्रीमद्गजाननगुरु शरणमहं प्रपद्ये. ओम दिगंबराय विद्महे गणगणगणातमूर्ते धीमहि तन्नो सद्गुरु श्रीगजानन प्रचोदयात्. इति वदति विश्वनाथस्य कृष्णशिवं भजन्ते नारायणे दर्शनं. नमो दिगंबराय सदा गणगणे चरणं पदावन्दिता. सद्गुरुनाथ महाराज की जय. शेगाव निवासी गजानन स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. सर्व भक्तजनांना नमस्कार. गजानन विजयाचा 12वा अध्याय संक्षेपाने निरूपण करावा असा आदेश मला झाला गजानन भक्त मंडळाकडून. आज आपण श्री दासगणू महाराज विरचित श्री गजानन विजय ग्रंथातल्या 12व्या अध्यायाचा भावार्थ स्पष्ट करून सांगण्याचा प्रयत्न मी करतो. प्रत्येक अध्याय जर आपण घेतला तर या अध्यायाची एक विशिष्ट संरचना आहे. श्री गजानन विजय ग्रंथात प्रत्येक अध्यायाचा प्रारंभ हा श्री गणेशाय नमः अशा श्री गजानन स्मरणाने होतो. बुद्धिदाता श्री गजानन त्याचं स्मरण हे प्रारंभी केलंच पाहिजे. म्हणून एक सर्व परिचित अशा श्री गणेशाय नमः या मंत्राने दासगणू महाराज गणपतीचं स्मरण करतात. गणपती ही देवता कुणाला माहिती नाही असं नाही.
सर्वांनाच ती माहिती आहे. आबाल वृद्धांना, लहानापासून मोठ्यापर्यंत, आणि भारतातच नाही तर देशोदेशी सुद्धा गणपती ही देवता माहिती आहे. प्रत्येक अध्यायात दासगणू महाराजांनी वेगवेगळ्या देवदेवतांचं स्मरण केलेलं आहे. अध्यायाच्या प्रारंभी देवतांचं स्मरण कशासाठी करायचं, ही एक भारतीय परंपरा आहे की ग्रंथाच्या म्हणा, अध्यायाच्या म्हणा, प्रारंभी मंगलाचरण करायचं. मंगलाचरण म्हणजे काय? मंगलाचरण म्हणजे सद्भावनांचं वितरण. आपला ग्रंथ पूर्ण व्हावा, आपलं निरूपण लोकांना आवडावं, आपल्या निरूपणामध्ये प्रसाद यावा, आपलं निरूपण हे भारतीय परंपरेला साजेसं व्हावं, यासाठी हे मंगलाचरण. कसं करायचं ते कसंही करता येतं. एक जुना श्लोक आहे, ओंकार अथशब्दाश्च द्वावैतो ब्रह्मणा पुरा. ओंकार आणि अथ या दोन शब्दांनी मंगल केलं जातं, मंगल स्मरण केलं जातं. ओम हा शब्द उच्चारला, आपण प्रारंभिक त्रिवार ओंकाराचं उच्चारण केलं. ओंकाराचं उच्चारण हे मंगलकारक समजलं जातं. आपल्याला काहीही जमलं नाही, कोणतेही मंत्र येत नसतील, कोणतेही पाठ करता येत नसतील, पोथ्या वाचता येत नसतील, तर आपण ओंकार स्मरण करावं. ओंकार हा परब्रह्माचं, परमेश्वराचं प्रतीक मानला जातो. महर्षी पतंजलींनी योगसूत्रात असं म्हणलेलं आहे की चित्तवृत्तींचा निरोध कशाने होतो, तर ईश्वर प्रणिधानाने होतो. ईश्वर प्रणिधानाद्वा असं त्यांचं सूत्र आहे. पण हे ईश्वर प्रणिधान कसं करायचं? ईश्वर म्हणजे कोण? ईश्वर म्हणजे प्रभू श्री रामचंद्र का भगवान कृष्ण का गुरु दत्तात्रेय का आणखी कोणते आपल्या गल्ली बोळात असतात अनेक दगडांना शेंदूर लावलेले ते देव, त्यांना ईश्वर समजायचं का? एखाद्या पिंपळाच्या झाडाला, वडाच्या झाडाला, बैलाला, नागाला, गाईला कशाला ईश्वर समजायचं? तर त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे की तस्य वाचक प्रणव. तस्य म्हणजे त्या परमेश्वराचा, वाचक म्हणजे नाम त्याचं शब्द ज्याने तो ओळखला जातो ते आहे ओम. ओंकाराविषयी काही फारसं बोलणार नाही आत्ता. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की ओंकाराचं उच्चारण झालं की मंगल होतं, तसं अथशब्दाचं उच्चारण झालं की मंगल होतं. तसं दासगणू महाराजांनी आपल्या खरं तर आपल्या म्हणण्यापेक्षा, कारण दासगणू महाराज हे आद्य शंकराचार्यांच्या परंपरेतले संत आहेत. 20व्या शतकामध्ये महाराष्ट्रात, आम्ही या नांदेडला राहतो, नांदेडच्या जवळ गोरठ नावाचं गाव आहे, तिथे ते आले ते साईबाबांच्या आज्ञेने. आणि बाकी चरित्र आपल्याला माहीत आहे, वाचता येतील. त्यांनी जे काही लिहिलं, जे काही प्रतिपादन केलं ते अद्वैत या भूमिकेतून केलं. अद्वैत आद्य शंकराचार्यांची श्रुतीमूलक भूमिका. श्रुतीमूलक म्हणजे वेद, उपनिषद आणि दर्शनांना अनुसरणारी जी भूमिका होती, त्या भूमिकेला अनुसरत या जगामध्ये जगत, जीव आणि जगदीश्वर हे एकच आहेत, ही जी मूळ भूमिका आहे, ती भूमिका प्रतिपादन करण्याचा कसोशीनं प्रयत्न मराठी भाषेमध्ये दासगणू महाराजांनी केलेला आहे.
आणि त्यामुळं दासगणू महाराजांचं आपलं असं काही दैवत नाही. जेव्हा आपलं असं असतं एखादं दैवत वेगळं, तेव्हा आपण आपल्याला वेगळे करतो परमेश्वरापासून आणि जगापासूनही. कारण आपलं असं काहीतरी होतं. आमका एक माझा म्हणला की तो माझा सोडून दुसरा असतो, तो आपला नसतो. आणि मग हा जो आपला नसतो तो द्वैत भाव निर्माण करतो, आणि द्वैत भाव निर्माण झाला की संघर्ष उत्पन्न होतो, आणि हा संघर्ष मानवाच्या विनाशाला कारणीभूत ठरतो. म्हणून या ठिकाणी आणि अन्य अध्यायात सुद्धा आपण वाचलेलं आहे, खुळे देऊळ मशिदीची म्हणतात ना दासगणू महाराज, तसं आहे. त्यामुळे त्यांचा असा देव नाही. त्यामुळे ते 21ही अध्यायामध्ये वेगवेगळ्या देवतांचं स्मरण करून मंगलाचरण करतात. चांगला विचार प्रसारित करणं हे देखील मंगलाचरण ठरू शकतं. तर या अध्यायाच्या प्रारंभी त्यांनी स्मरण केलेलं आहे, मंगलाचरण केलेलं आहे ते गणेशाचं. श्री गणेशाय नमः हे तर प्रत्येक अध्यायाच्या प्रारंभी आहे. पण विशेष करून कोणत्या तरी देवतेचं, कुठं विष्णूचं, कुठं पांडुरंगाचं, कुठं शिवाचं, कुठं शक्तीचं, असं मंगलाचरण ते करतात. तसं इथं गणपतीचं मंगलाचरण केलेलं आहे. ते म्हणतात, हे गणाधीशा गणपती मयुरेश्वरा विमल कीर्ती माझ्या हृदयी वस्ती ग्रंथ कळसास नेहा. ग्रंथ कळसाला नाही, परिपूर्ण होऊ दे. कुणाला म्हणतात? गणाधीशा गणपती. गणाधीश समर्थांनी म्हणलेलं आहे मनाच्या श्लोकाच्या प्रारंभीच, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभारंभ तो निर्गुणांचा. हा जो गणाधीश आहे, गणपती आहे, हे दोन दोन शब्द आहेत. गणाधीश, अधीश म्हणजे प्रमुख, पती म्हणजे ही प्रमुख. कशाचा प्रमुख? गणांचा प्रमुख. गण म्हणजे काय? गण हा शब्द जर समजून घेतला तर गणपती म्हणजे काय किंवा गणाधीश म्हणजे काय हे समजून येऊ शकेल. गण काय आहे? आपलं शरीर म्हणजे हा देह, तसं या जगातल्या यच्चयावत वस्तुमात्र आणि हे ब्रह्मांड हे गणांचं बनलेलं आहे. गण काय आहेत? आपल्या शरीरामध्ये एक गण आहे महाभूतांचा. शरीर महाभूतांचं बनलेलं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आपल्याला माहिती आहे. त्यांचा एक गण झाला. दुसरा गण आहे या पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाशाचे जे गुण आहेत, गुणधर्म आहेत. आकाशाचा गुण आहे शब्द, वायूचा गुण आहे स्पर्श, अग्नीचा गुण आहे रूप, जलाचा गुण आहे रस आणि पृथ्वीचा गुण आहे गंध. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 गुण अनुक्रमे आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी या 5 महाभूतांचे. या गुणांपासून, या महाभूतांपासूनच आपल्या देहातली 5 इंद्रिय बनलेली आहेत किंवा आपल्या इंद्रियांच्या ठाई तेच तत्व अधिष्ठित आहे. कानांच्या जागी शब्द आहे ना, त्वचेच्या जागी स्पर्श आहे, डोळ्यांच्या जागी रूप आहे, जिभेच्या जागी रस आहे आणि नाकामध्ये गंध आहे. याप्रमाणे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 अनुभवाची साधनं, ज्याला ज्ञानेंद्रियही म्हणतात, ज्याला बुद्धिंद्रियही म्हणतात किंवा ज्याला प्राणदेवता असंही म्हणतात, हा सुद्धा एक गण आहे. चौथा गण आहे कर्मेंद्रियांचा. हात, पाय, मुख
आणि उत्सर्जनाची 2 इंद्रिय, असे 5 मिळून चौथा गण आहे. आणि या सर्व गणांच्याशी संबंधित असलेला एक, हे किती झाले? 5 महाभूत, 5 गुण, त्यांचे शब्द रस स्पर्श, त्यांना अनुभवणारी 5 इंद्रिय आणि त्याच्यासाठी कर्म करणारी 5 इंद्रिय, 20 झाले. आणि 21वा मन. हा 21वा मन या 21 तत्वांचा आपल्या शरीरातला हा गण आहे. आणि ह्या गणांचा जो अधिपती आहे, आता मन म्हणलं म्हणजे त्याच्यामध्ये अहंकार आला, बुद्धी आली, सगळं आलं. हा गण प्रकृतीचा गण आहे. आणि या प्रकृतीच्या गणांचा जो अधिपती आहे तो गणपती म्हणजे आपला चेतन आत्मा. म्हणून ऋग्वेदामध्ये किंवा वेदांमध्ये किंवा आपल्या गणपतीच्या पूजेमध्येही जो मंत्र उपयोजित केला जातो तो म्हणजे गणानां त्वां गणपतिं हवामहे, है ना. हा जो गणपती आहे हा आपल्या शरीरातला चेतन अधिष्ठाता आहे. तसा या विश्वाचा चेतन अधिष्ठाता तोही गणपती आहे. मग ह्या 21 तत्वांचा 5 महाभूत, 5 त्यांचे गुण, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि मन म्हणजे बुद्धीसह प्रकृतीसह या 21 तत्वांचा नैवेद्य जो आहे मोदक रूपाने किंवा दुर्वांच्या रूपाने गणपतीला समर्पित करावा. असा हा गणपती. आणि गणांचा हाच अर्थ जो विषय श्री गजानन महाराजांचं जे भजन आहे गण गण गणात बोते, याला सुद्धा लागू होतो. पण आत्ता तो आपला विषय नाही आहे, तो स्वतंत्र अध्यायाचा विषय आहे. तर असा हा गणपती विविध त्याच्या गुणांनी, विविध त्याच्या विशेषणांनी स्तवन केला आहे. त्याला ज्ञानबुद्धीचा दाता म्हणलेला आहे. ज्ञान बुद्धी, बुद्धी ही नेहमी ज्ञानाचीच असते असं नाही. ज्ञान आणि बुद्धी, बुद्धी ही परमेश्वराकडे वळती तेव्हा ती ज्ञानबुद्धी होती. ज्ञान या शब्दाने आपण जे सामान्यपणे अर्थ काढतो, मी हे जाणलं, मी ते जाणलं, त्याला आपण ज्ञान, नॉलेज म्हणता येत नाही. ती इन्फॉर्मेशन असू शकते, ती माहिती असू शकते, पण ज्ञान हे ॲक्च्युअली ज्ञान हे आपल्याच ठायी आहे अशी वेदांताची, भारतीय दर्शनशास्त्राची भूमिका आहे. दूर करायचं असतं ते अज्ञान. आणि म्हणून ज्ञान हे परमेश्वराच्या स्वरूपाचं आहे. म्हणून अन्य एका अध्यायामध्ये जिथं बाळाभाऊला उपदेश केलेला आहे, वासुदेवानंद सरस्वती स्वामी भेटायला आलेले असताना महाराजांना त्या ठिकाणी म्हणलेलं आहे, कर्म, योग आणि भक्ती हे तिन्ही मार्ग ज्ञानाच्या गावाला जाऊन मिळतात. ज्ञान हे अंतिम स्थान आहे. आणि ज्ञान कुठून बाहेरून घ्यायचं नाही आहे, तर ते आपल्या जागीच आहे. फक्त आपला ॲप्रोच, आपली बुद्धी कशी झाली पाहिजे हीच ज्ञानबुद्धी आहे. तू ज्ञानबुद्धीचा दाता, तू मस्त मनोरथ पुरविता. भक्तांचे मनोरथ तोच पुरविणारा आहे आणि विघ्नांना संहार करणारा तोच आहे. असा हा गणपती शिवाय चिंतामणी म्हणलेला आहे. चिंतामणी हे एक रत्न आहे. कसं रत्न आहे? त्याच्यासमोर बसून जी इच्छा करावी ते ती पूर्ण करतं. आपल्याला नाही मिळालेलं, अजून मिळालं तर फार चांगलं होईल, पण गणपतीच्या रूपात तो चिंतामणी आहे. गणपतीची भक्ती करावी, गणपती जे इच्छा कराल ते देईल. आणि अशा या गणपतीचं स्मरण केल्यानंतर एकूण 151 ओव्यांचा हा अध्याय आहे. लहानसा अध्याय आहे, 150 ओव्यांचा. त्याच्यातली पहिली ओवी ही पहिल्या या 3-4 ओव्या या गेल्या आपल्या मंगलाचरणामध्ये खर्च पडलेल्या आहेत. त्यानंतर 2 कथानकं आलेली आहेत. एक आहे अकोल्याच्या बच्चूलाल अग्रवाला या भक्ताचं कथानक,
आणि दुसरं जे आहे हे थोडंसं मोठं कथानक, हे पितांबराला वस्त्र देण्याचा. हे दोन्ही प्रसंग मोठे अर्थपूर्ण आहेत. अन्य अध्यायात आलेल्या काही व्यक्तित्वांशी तुलना करून पाहण्यासारखे देखील आहेत. गजानन विजय या ग्रंथाला महत्त्व किती आहे हे त्याच्या पारायणातून तर कळतं, पण पारायणासोबत या ग्रंथाचं जर आपण अध्ययन केलं, अभ्यास केला नीट, तर निश्चितपणे कळू शकतं. हा ग्रंथ अभ्यासाचा विषय आहे. पारायणामध्ये अभ्यास होत नाही. मी पारायण करणाऱ्यांना कमी लेखतोय असं मुळीच म्हणायचं नाही आहे मला. पण पारायणाचा हेतू काय असतो? तर पारायणाचा हेतू हा अध्ययन व्हावा हा असतो. गीता रोज वाचावी किंवा रामचरितमानसाचे पारायण करावे, ज्ञानेश्वरीचे पारायण करावे. पण जन्मभर ज्ञानेश्वरी वाचूनही किंवा गजानन विजय वाचूनही त्यातल्या शब्दांचा आणि ओव्यांचा अर्थ आपल्याला नीट कळत नसेल, आचरण तर खूप दूर राहिलं, ते पुढची गोष्ट, पण अर्थ जरी आपल्याला कळत नसेल तरी त्याचा उपयोग नाही. म्हणून गजानन विजयाचा अभ्यास झाला पाहिजे. असो तर बच्चूलाल अग्रवालाचं कथानक थोडक्यामध्ये काय आहे पाहू. आपल्याला वेळ कमी आहे, आपला वेळ आहे 1 तासाचा. 1 तासामध्ये मला दोन्ही कथानकं आणि त्याचे संक्षिप्त अर्थरूप निरूपणं ही पूर्ण करायची आहे. तसं एक एक ओवी घेऊनच निरूपण केलं पाहिजे, कारण एक एक ओवीमधल्या शब्दांना अर्थ आहे, एकेका ओवीच्या शब्दांना अर्थ आहे, जो कदाचित आपल्याला माहीत असेल पण माहीत नसणारेही अनेक आहेत. आता मी बोलतोय हे माहीत नसणाऱ्यांसाठी बोलतोय असं समजा. तर पहिला बच्चूलाल अग्रवालाचा प्रसंग आहे. अकोल्याला बच्चूलाल अग्रवाल राहत होता. आपण प्रसंग पाहू पहिल्यांदा. या अग्रवालकडे महाराज आले एके दिवशी. महाराज आल्यानंतर साहजिकच आपणही आपल्यासमोर महाराज आले समजा, तर आपल्या इच्छेनुसार किंवा आपल्या क्षमतेनुसार आपण पूजा करू त्यांची, है ना. तसे महाराज आले, बच्चूलालांनी त्याला बसायला आसन दिलं असेल, बसल्यानंतर पादप्रक्षालन केलं असेल, त्यांचं पाय धुतले असतील, नमस्कार घातला असेल साष्टांग. साक्षात दैवत माझ्या घरी अवतरलं, त्याला मी काय काय देऊ अशी भावना त्याची झाली असेल आणि त्याने त्याप्रमाणे पूजाही केली. काय केलं त्याने त्याचं वर्णन केलेलं आहे. या ओव्या 37 ओव्या आहेत. 37 ओव्या 5व्या ओवीपासून 41व्या किंवा 42व्या ओवीपर्यंत हे निरूपण आलेलं आहे. पूजा कशी करावी, आपल्या इष्टदेवतेची किंवा सद्गुरुनाथाची पूजा कशी करावी याचं हे उत्तम उदाहरण आलेलं आहे. काही गोष्टी याच्यात आलेल्या आहेत ज्या पूजा अर्चेशी संबंधित तांत्रिक स्वरूपाच्या आहेत, जशा की षोडशोपचारे अत्यादरी पूजा आरंभिली. षोडशोपचार पूजा, षोडशोपचारच का, अष्टोपचार का नाही? दुसरी एक आहे पंचोपचार. एकोपचारही करता येईल. नुसता नमस्कार केला तरी पूजा होते. अनेक लोक म्हणतात मला वेळ नाही बाबा, नमस्कार करतो मी नुसता. नाही शक्य, वेळ नाही आहे. पंचोपचार पूजा, 5च उपचार करायचे. उपचार म्हणजे विधी संस्कार. तशी षोडशोपचार पूजा आहे. पण षोडशोपचाराच्या पलीकडची 21 उपचारांची किंवा 24 उपचारांची पूजा नाही. पूजा ही षोडशोपचारच आहे. षोडशोपचार का? कमी जास्त कमी चालतात, नाही होत असेल तर, पण जास्तीत जास्त करायचं तर 16 का करायचे? तर याच्या मागे एक संकल्पना आहे. ही संकल्पना उपनिषदांमध्ये षोडश कला पुरुष म्हणून आलेली आहे. 16 कलांचा पुरुष. पुरुष तो जो परिपूर्ण आहे, पुरुष तो ज्या या शरीररूपी पुरामध्ये जो चैतन्यरूपी आत्मा राहत आहे तो पुरुष आहे.
2 प्रकारचे अर्थ शंकराचार्यांनी सांगितले, माझे नाही आहेत. तर या षोडश कलात्मक पुरुषाला 16 उपचारांनीच संस्कार, त्याचे उपचारांनी पूजा त्याची बांधली पाहिजे. म्हणून षोडशोपचार आहेत. जे पूजा करतात त्यांना माहिती आहे की आपण पुरुष सुक्ताने म्हणा किंवा स्त्री सुक्ताने म्हणा, देवीचा किंवा विष्णूचा षोडशोपचार पूजा अभिषेक करत असतो. तशी षोडशोपचार पूजा केली त्यांनी. अर्घ्य, पाद्य, वस्त्र वगैरे वगैरे नैवेद्य दाखवला आणि उटणी लावली, अत्तर लावलं, हातात अंगठ्या घातल्या, आणखी काय काय अलंकार दिले आणि ताटामध्ये दक्षिणा आणून ठेवली. ती होन मोहरांची असं वर्णन दासगणू महाराजांनी केलेलं आहे. होन म्हणजे एक प्रकारचं शिवशाही नाणं होतं सोन्याचं. मोहर ही सुद्धा सोन्याची असायची आणि बेरीज करता 10,000 भरेल असं एक अंदाजाने सांगितलेलं आहे. 10,000 आजचे नाहीत. तुम्ही म्हणा आम्ही शेगावला जातो, 10,000 रुपये देतो, 11,000 रुपये देतो. हे 10,000 रुपये 125 वर्षाच्या पूर्वीचे. महत्व ते नाही, महत्व काळानुसार बदलणाऱ्या धनाच्या मूल्याचं आहे. तर अशी दक्षिणा त्यांनी दिली आणि हात जोडून मागणं मागितलं. काय मागणं मागितलं त्यांनी? मागणं मागितलं त्यांना दासगणू महाराज म्हणतात, श्रीफळ ठेवोनी पुढे विनय केले भाषण, महाराज माझे इच्छी मन राम मंदिर बांधावया. राम मंदिर बांधायचं आहे मला. का बांधायचं आहे? या ओट्यावर माझ्या अडचण होते राम जन्मोत्सव करण्यासाठी. सध्या आपल्याला माहिती आहे उद्या अयोध्येमध्ये रामजन्मभूमीलाही असंच एक मोठं मंदिर झालेलं आहे जे 30 वर्षापूर्वी साधारणतः संकल्पित केलं गेलं होतं. 30 वर्षानंतर रामजन्मभूमीतलं मंदिर पूर्ण होत आहे. 125 वर्षापूर्वी बच्चूलाल अग्रवालांनी मंदिर ओट्याच्या जागी कमी पडतं, माझ्या हाती राम मंदिर व्हावं अशी इच्छा प्रकट केली आणि गजाननानेही आशीर्वाद दिला की जानकी जीवन तुझा जन्म, तुझी इच्छा पूर्ण करीन. जानकी जीवन, जानकी जीवन, जानकी जनकाची कन्या, जनकाची कन्या म्हणजे सीता, सीतेचं जीवन, तिचा प्राण म्हणजे राम, तोच तुझं इप्सित जे आहे ते पूर्ण करील म्हणाला. आणि तसं झालंय. बच्चूलाला राम मंदिर बांधण्यात यशस्वी झाला असणार. पण त्याचबरोबर त्यांनी ज्या काही पद्धतीने पूजा केली होती, उंची वस्त्र, रत्नजडित अलंकार, होन मोहरांची दक्षिणा, विविध प्रकारची मिठाई, गजानन महाराजांनी फार छान वाक्य वापरलेलं आहे तिथं. ते म्हणतात, मीन बैल पोळ्याचा किंवा घोडा दसऱ्याचा. मी पोळ्याचा बैल नाही आहे किंवा दसऱ्याचा घोडाही नाही आहे की हे सगळं तुम्हाला दिलेलं आहे तिथं. बैल आणि घोडा हे प्राण्यांचे की नावं आहेत, दुसरी काही घेतली नाही. कारण आपण पोळ्याला बैलाला सजवतो आणि दसऱ्याला घोड्याला सजवतो. आपणही सजत असतो, पोळ्याला नाही पण दसऱ्याला मात्र सजत असतो. आपण नवे कपडे आण, काहीतरी आण, हे आण, ते आण. पण हे कपडे, हे अलंकार, हे जे काही बाह्य आवरण असतात आपल्या अंगावर, ती कशाची असतात?
ती असतात शरीराची. आपण हे आणतो, घालतो, कशाला सजवतो? शरीराला सजवतो. आणि शरीर हे पशुवत आहे, कारण शरीराची ओढ बाहेर असते, आपल्या इंद्रियांची ओढ बाहेर असते. जे आवडतं ते पाहतात, जे चांगलं वाटतं ते ऐकतात. परांची खाली व्यत्प्रणवत स्वयंभू असं म्हणलेलं आहे उपनिषदांमध्ये, की आपल्या इंद्रियांचा रोख हा बाहेर असतो. त्यामुळं बाहेर काय चांगलं दिसतं, अलंकार दिसतात, कपडे दिसतात, अमकं दिसतं, तमकं दिसतं, आपण आणून घालतो, आपल्यालाही घालतो, बैलालाही घालतो. एक प्रकारे आपण हे मान्य करतो की बैल, घोडा आणि मी याच्यामध्ये काही फरक नाही, त्याला सजवलं, मी सजलो. ज्याने परमेश्वराला जाणलेला आहे त्याच्यामध्ये आणि सामान्य माणसामध्ये हाच एक महत्त्वाचा फरक आहे, की सामान्य माणूस हे शरीराला आपलं मानतो. शरीराला आपलं म्हणण्यापेक्षा शरीर म्हणजेच मी आहे असं समजतो. आणि शरीराला काही मिळालं, सोनं मिळालं, चांदी मिळाली, कपडे मिळाले, आणखी काहीतरी मिळालं तर मला छान मिळालं असं आपल्याला वाटतं. पण शरीराला मिळणं म्हणजे मला मिळणं आहे का, किंवा शरीर म्हणजे मी आहे का, हा विचार आपण करत नाही. पण ज्ञानी पुरुष मात्र, सद्गुरू मात्र याच एका गोष्टीकडे लक्ष ठेवून असतो की मी म्हणजे शरीर नाही आहे, तर मी म्हणजे चैतन्य घन आत्मा आहे. आणि म्हणून ते 2 पेढे खाल्ले आणि निघून गेले असं वर्णन अध्यायामध्ये. हा सगळा प्रसंग दुसऱ्या एका प्रसंगाशी तुलना करण्यासारखा आहे. तो म्हणजे गेल्या 1-2 अध्याय पुढे 10व्या अध्यायात बहुधा आलेला लक्ष्मण घुडे कारंजाचा त्याचा प्रसंग. लक्ष्मण घुडे, त्याला पोटातला रोग झाला होता वगैरे, ती कथाही मी आता सांगत नाही तुम्हाला. लक्ष्मण घुडेच्या पत्नीनं विनंती केली होती महाराजांना, लक्ष्मण बरा झाला, लक्ष्मण शेगावला गेला. तिथे त्याने महाराजांना विनंती केली की माझ्या घरी या. महाराज आपल्या घरी आले, आपल्या घरी चरण टाकले, लागले त्यांचे, आपले भाग्य उजळेल, परत येईल. लक्ष्मण घुडे आला. लक्ष्मण घुडेच्या घरी महाराज गेले. त्याने सुद्धा अत्यंत आदराने, भक्तिभावाने सुद्धा कदाचित आपण असं म्हणू, पूजा केली महाराजांची. आणि 1 ताटभर रुपये दक्षिणा आणून ठेवले. दक्षिणा ठेवल्यानंतर तो बोलताना असं म्हणाला, महाराज मी कोण देणार तुम्हाला. मानभावीपणाचं बोलणं कसं असतं हे महाराजांच्या तात्काळ लक्षात आलं. आणि महाराज त्याला म्हणाले, अरे बाबा काहीच नाही तुझं उरलं तर हे कुठलं आणला, जा तुझ्या खजिन्याची दारं उघड. गुरु आणि शिष्याचा किंवा परमेश्वर आणि भक्ताचा संबंध तेव्हाच निर्माण होतो तेव्हा परस्परांचा किंवा गुरुवर शिष्याचा विश्वास असतो, श्रद्धा असते. आणि एकांतिक श्रद्धा असावी लागते, अनन्य श्रद्धा. आणि सद्गुरू परीक्षा घेत असतात वेगवेगळ्या प्रकारांनी. आपल्याला माहिती आहे, ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज गुरुच्या शोधात होते. त्यांना कोणीतरी सांगितलं की जा तिथं नांदेडला बाळापूर आहे, बाळापूरला तुकामाई आहे, तुकामाईचं दर्शन घे, ते तुझे गुरु आहेत. गेले. बाळापूर जवळ येळेगाव नावाचं गाव आहे, जे आजही फारसं विकसित नाही आहे. त्या काळी कसं असेल ब्रह्मचैतन्यांच्या काळामध्ये. पण गेले तिथं. आणि तुम्ही जर त्यांचं चरित्र वाचलं ब्रह्मचैतन्यांचं, तर तुकाबाईंनी त्यांना कशी परीक्षा त्यांची घेतलेली आहे जी आपण देऊही शकणार नाही.
आपण कोणत्याही गुरुस्थानी गेलो किंवा देवस्थानाच्या स्थानी गेलो तर आधी विचार करतो की इथं सोयी काय आहेत, राहायसारखं काय आहे, खाय प्यायसारखं काय आहे वगैरे. म्हणजे या गोष्टीचा विचार करू नये असं नाही, पण आपण आधी तो विचार करतो. आपण एक प्रकारच्या प्रवासी भावनेने जातो, ट्रॅव्हलर म्हणून जातो, भक्त म्हणून जात नाही आपण तिथं, किंवा काही मागण्यासाठी जातो. तसा परीक्षा पाहिली गजानन महाराजांनी लक्ष्मण घोड्याची. ठीक आहे म्हणला लक्ष्मण घोडे, उघडतो बाबा खजिन्याचा. म्हणतच त्या गजानन बाबाला म्हणणार तरी काय. खजिन्याचं दार उघडलं, पण उंबऱ्यावर स्वतः जाऊन बसला. निघून गेले गजानन महाराज काही खाता न खाता. आणि घोड्याचं काय झालं हे आपल्याला माहिती आहे. आपण गजानन विजय वाचलेला आहे. वाताहत झाली घोड्याची. बच्चूलालाचं तसं केलं का, बच्चूलालांनी तसं केलं का. बच्चूलालाकडे सुद्धा त्यांनी काही घेतलं नाही आणि निघून गेले. पण ह्या दोन्ही निघून जाण्यामध्ये फरक होता. घोड्याच्या आणि बच्चूलालाच्या भावनेत फरक होता. या भावनेतला, या भूमिकेतला फरक इथं पाहावा म्हणून दासगणू महाराजांनी त्याही तुलनेकडे लक्ष वेधलेलं आहे की अकोल्यातल्या अनेक लोकांनी पुष्कळ शोक केला आणि हे असं घोड्याचं कसं झालं, याचं काय होणार वगैरे. परंतु भावना जेव्हा वेगवेगळी असते तेव्हा घटना एक जरी असेल, एकच घटना, पण भावना वेगवेगळी, तर त्याचा परिणाम सुद्धा वेगवेगळा होतो. हेच याच्यामधून दाखवून द्यायचं. व्यक्ती त्याच व्यक्ती वेगळ्या असतात, पण तत्व तीच असतात. लक्ष्मण घोडे जेव्हा उंबऱ्यावर बसलेला आहे तो एक संकेत आहे. उंबरा ही एक सीमारेषा आहे. आत धन आहे, बाहेर सद्गुरुनाथ आहे, मध्ये घोडे आहे. हा मधला घोड्या कोण आहे? हा अहंकार आहे. आणि हा अहंकार संपत्तीरूपी खजिना आणि सद्गुरू रूपी चैतन्य याच्यामधला आडसर होऊन बसतो. पण हा आडसर बच्चूलालापाशी नाही आहे. बच्चूलालाने पूजा केलेली, त्यांनी स्वतःसाठी काही मागितलं नाहीये. राम मंदिर करायचंय भडला. आणि गजानन महाराजही म्हणाले की तो ज्याचं मंदिर तू बांधणार आहेस तोच तुझी इच्छा पूर्ण करील, मी करीन म्हणाले नाहीये. अहंकाराचा लय जिथं होतो तिथे परमेश्वरी सत्तेचा संपर्क प्रस्थापित होतो आणि ही परमेश्वरी सत्ताच इप्सित कार्य पूर्ण करते. हा अहंकार गेला पाहिजे. असा हा प्रसंग बच्चूलालाचा. दुसरा प्रसंग जो आहे हा या अध्यायातला 80 ओव्यांमध्ये आलेला आहे. 42 ते 121 दुसरा प्रसंग. 80 ओव्यांमधला हा प्रसंग काय आहे? हा प्रसंग पितांबराचा आहे. बऱ्यापैकी वेळ झालेला आहे, मला थोडक्यामध्ये हे निरूपण केलं पाहिजे. पितांबर कोण आहे? पितांबर, आता आधी प्रसंग पाहू आपण. प्रसंग असा आहे की पितांबर नावाचा एक श्रद्धावान भक्त मठामध्ये राहतोय. आता अशिक्षित असेल, धनसंपन्न नसेल, आणि अशा माणसाची मग थट्टा उडवतात लोक. त्याच्यात भरीला भर म्हणजे बावटासारखं राहणं, फाटकं धोतर नेसलेला, फाटक्या धोत्रातून नको ते अवयव जगाला दिसत होते. लोक चेष्टा करत होते, ढुंगण दाखवतोस का म्हणून. हे पाहिलं महाराजांनी. चेष्टा करू नका असंही म्हणले नाही, तर आपल्या अंगावर जो
वस्त्र होतं, पितांबर होता, तो त्याला देऊन टाकला. पितांबर नावही पितांबर, त्याला दिलंही वस्त्र. तर असा हा जो पितांबर किंवा वस्त्र त्याला दिलं, वस्त्र देणं ही एक सांकेतिक बाब आहे. सद्गुरूंनी त्याचं वस्त्र द्यावं किंवा त्याच्या पादुका द्याव्या यासारखं भाग्य नाही. आपल्याला माहिती आहे, महाराजांच्या अशाच पादुका स्वप्नामध्ये त्या पुंडलिक भोकऱ्याला दिल्या होत्या. वस्त्र पितांबराला दिलं. रामदासांच्याही रचनांमध्ये एका ठिकाणी आलेले शब्द, महाराज दे अंगीचे वस्त्र द्याला. त्याला वस्त्र देऊन टाक. वस्त्र देणं म्हणजे आपलं ज्ञान देणं. वस्त्र देणं म्हणजे आपल्यासारखं करणं. वस्त्र देऊन देताना तर म्हणले की हे ढुंगण दाखत फिरू नकोस, हे घे घाल. घातलं. आज्ञाधारक असा पितांबर आहे, त्याने विचार काही केला नाही. जे महाराजांनी दिलं ते गुंडाळलं. लोकांना सहन होत नाही. काय आहे, एकाच गुरुचे जे वेगवेगळे शिष्य आहेत त्यातल्या प्रत्येकाला वाटतं की आपल्याला मोठं समजावं, आणि दुसऱ्या कोणाला जर मोठं समजायला लागलं तर त्याच्या अंगी असलेले गुण आपल्यामध्ये नसताना सुद्धा त्याचा द्वेष ते करू लागतात. आपल्याला माहिती आहे, असेलच म्हणा, साईबाबांचे जे गुरु होते वामनाचार्य सेलूचे, तिथे तर खुद्द गुरुला शिक्षा भोगावी लागली होती, मृत्यू स्वीकारावा लागला होता, आणि साईबाबा तिथून निघून गेले होते. मग असा जो विषय नाही आपला, पण इथे सुद्धा काही अंशी तो प्रकार झालेला आहे की पितांबर वस्त्र नेसलं हे अनेकांना सहन झालं नाही, आणि मग पितांबराला टीका करायला लोकांनी सुरुवात केली. आणि गजानन महाराजांनी मग सांगितलं, हे काही नाही, आता इथं राहायचं नाही आहे, तू तुझं निघून जा. सकृत दर्शनी पाहिलं तर ही शिक्षा आहे, पण नीट विचार केला तर ही शिष्याची परिपूर्ण सिद्धता आहे. ती कशी हे पुढच्या प्रसंगातून समजून आलेलं आहे. पितांबर निघाला, पितांबर कोंडोलीला गेला. कोंडोली नावाच्या गावामध्ये तो इकडं तिकडं फिरत राहिला, झाडावर चढला, मुंगळे होते वगैरे वगैरे प्रसंग आपल्याला माहिती आहे. आणि त्या ठिकाणी मग गावातल्या लोकांनी येऊन याला विचारलेलं आहे की बाबा कोण तू, कुणाचा शिष्य, गुरु कोण तुझा. आज कोणी जर भेटला तर आपण त्याचं नाव गाव विचारतो, पत्ता विचारतो, शिक्षण काय विचारतो, पण गुरु कोण हे कधी विचारत नाही. कारण भारतातली आध्यात्मिक परंपरा तुटत चाललेली आहे. शिक्षण महत्त्वाचं ठरलेलं आहे, आणि त्याची जी एक प्रकारची आध्यात्मिक क्षमता असते जी गुरुपरंपरेने ठरते ती फारशी महत्त्वाची राहिलेली नाही आहे. पण तो काळ असा नव्हता 125 वर्षापूर्वीचा. त्यामुळे प्रश्न विचारला की गुरु कोण तुझा. पितांबरांनी सांगितलं की गजानन महाराज माझे गुरु आहेत. लोकांनाही वाटलं हा कोणाच तरी नाव सांगून काहीतरी लाटायसाठी आला असेल. तेव्हा मग सगळ्यांनी ठरवलं की परीक्षा घ्यायची. आणि परीक्षा काय होती, तिथं शामराव नावाचा कुठला कोणी गावातला अधिकारी असेल, त्यांनी म्हणलं की हा झाड आहे इथं, आंब्याचं झाड, त्याला पानं नाही आहेत, फुलं नाही आहेत, काही नाही आहेत, याला पानं आणून दाखव, फळं आणून दाखव, नाही तर नुसती पानं आणून दाखव, काहीतरी कर. पितांबर श्रद्धावान आहे, गजाननाचा शिष्य आहे, पण त्यांनी स्पष्ट सांगितलं की गजानन महाराज मोठे आहेत, पण मी काही तसा नाही आहे, मला हे काही जमणार नाही, नसत्या भानगडीत पाडू नका. लोक म्हणाले असं कसं.
शिष्य हा गुरु इतकाच मोठा क्षमतेचा असतो, ते आम्हाला काही माहीत नाही, तू तुझा गुरु. मग पितांबराने सद्गुरूचा धावा केलेला आहे आणि प्रसंग असा आहे की त्या वठलेल्या वृक्षाला पालवी फुटलेली आहे. हा चमत्कार जो घडलेला आहे, हा चमत्कार हा श्रद्धेचा परिणाम आहे का कशाचा परिणाम आहे? हाच पितांबर आपल्याला दुसऱ्या अध्यायात भेटलेला आहे. दुसऱ्या अध्यायातल्या पितांबराचं वागणं आणि या अध्यायातल्या पितांबराचं वागणं याच्यात फारसा फरक नाही आहे. त्या दुसऱ्या अध्यायात काय प्रसंग होता? बंकटलाल महाराजांना शोधत होता, ते त्या फरसावर बसलेले दिसले होते, समोर ते कीर्तन होणार होतं वगैरे वगैरे. त्यावेळेला भाजी भाकरी खाल्ल्यानंतर महाराजांनी याच्या हातात आपला तुंबा दिला होता. तुंबा म्हणजे तांब्या. आणि म्हणले होते की नाल्याचं पाणी भरून आण. थोडा मोठा ओढा नाला काहीतरी तिथं शेगावला असेल त्यावेळेला, त्याचं पाणी घेऊन ये. पितांबराला माहीत होतं की नाल्याला पाणी नाही आहे, उन्हाळा आहे, आणि हा बाबा सांगतो की पाणी आण नाल्याचं, ते सुद्धा कसं ओंजळीने भरू नको, तुंबा बुडवून आण. एकही मागचा पुढचा विचार न करता पितांबर गेलेला आहे, तांब्या बुडवलेला आहे आणि नाल्याचे घाण जीवन तुंब्यात स्फटिका समान. दासगणू महाराजांनी सांगितलेलं आहे की नाल्याचं जे घाण जीवन म्हणजे पाणी, ते तुंब्यात मात्र स्फटिकासारखं झालं. हा श्रद्धेचा चमत्कार आहे. आणि ही श्रद्धा पितांबरापाशी आहे. पितांबरापाशी ज्ञान असेल किंवा नसेल, त्यांनी शास्त्राचा अभ्यास केलेला असेल किंवा नसेल, पितांबराने मोठी दानदक्षिणा दिली असेल किंवा नसेल, पण पितांबरापाशी एक सगळ्यात मूल्यवान वस्तू आहे, ती म्हणजे अनन्य चिंतयंतो माम ये जना पर्युपासते. अनन्य चिंतयंतो माम. अनन्य, दुसरा कोणी नाही, हा एक अर्थ. आणि तू माझ्यापेक्षा वेगळा नाही, मी तुझ्यापेक्षा वेगळा नाही, हा दुसरा अर्थ. तर असा हा अनन्य भावे निष्ठावान असलेला श्रद्धावान पितांबर हा प्रतिगजानन होऊन गोंडोलीमध्ये राहिला. हा दुसरा प्रसंग. ज्ञान महत्वाचं नाही, कर्मकांड महत्वाचं नाही, भक्तीचा देखावा महत्वाचा नाही, महत्वाची आहे ती श्रद्धा. आणि ही श्रद्धा पितांबरापाशी होती आणि म्हणून तो कृतार्थ झाला एक प्रकारे. तिसरं छोटंसं कथानक म्हणल्यापेक्षा प्रसंग आहे की गजानन महाराजांनी नवी जागा शोधण्याचा. हा एक प्रकारे सीमारेषेवरचा 12वा अध्याय म्हणता येईल. 11 तिकडं संपले, 10 पुढं आहेत. तर महाराज बसले, उद्विग्न चित्त होऊन बसले. खरं तर महाराजांना उद्विग्न होण्याचं काही म्हणजे त्यांना उद्विग्नताही नव्हती आणि हर्षही नव्हता. दोन्हीच्या पलीकडे गेलेले होते तो. पण बसले, म्हणाले की आता बाबा इथं काय करायचं, इथं काही राहत नाही मी. कारण काय? कारण काही विशेष नाही. कारण असं की आम्ही, तो कृष्णा पाटील होता, तो माझी सेवा करत होता, मला चिकन सुपारी आणून देत होता, आता कोण देणार? काय कारण होतं काय? पण काहीतरी निमित्त काढलं, नाही बाबा आता इथं राहायचं नाही. मग कुठं राहायचं? जी कुणाचीही नाही अशी जागा मला द्या, तर मी राहतो, नाही तर चालतो. एव्हा ना
गजानन महाराजांचे सगळे भक्त तिथं जमले होते. काय करायचं, कुणाचीही नाही जागा, अशी कुणाचीही नाही म्हणजे सरकारची जागा घ्यायची. सरकार जागा देईल का, हाही प्रश्न आला. पण गजानन महाराजांनी एक म्हणजे दासगणू महाराजांनी गजानन महाराजांच्या तोंडी एक छान वाक्य घातलेलं आहे. ते म्हणजे राजाला जी मालकी येते ही व्यावहारिक असते. आपण जागा खरेदी करतो, विक्री करतो, याची सगळी मालकी व्यावहारिक. मूळ मालक परमात्मा आहे. त्यामुळं कोणाची जागा नाही. तुम्ही अर्ज करा, जा म्हणले. भास्कर पाटलाच्या हाताला यश येईल. आणि मग प्रयत्न झालेले आहेत. जागा मिळालेली आहे, त्याचा उल्लेख आहे अध्यायात. आणि ह्या जागेवर मग पुढे आज जो मठ आहे, मंदिर आहे, या सगळ्याची भव्य रचना आणि तिथलं ते व्यवस्थापन. आपण जर असं पाहू, मी पूर्वी काही मॅनेजमेंट कॉलेजना शिकवत असे, MBAला. पण मला असं दिसून आलं की गजानन महाराजांच्या मठामध्ये आणि मंदिरामध्ये शेगावला जे व्यवस्थापन आहे त्यासारखं उत्कृष्ट व्यवस्थापन कुठंही नाही. अगदी कॉर्पोरेट सिस्टीमने हे व्यवस्थापन आहे. असं व्यवस्थापन तिथं उत्कृष्ट झालेलं आहे. सर्व मंदिरांनी आदर्श घेण्यासारखा आहे. कित्येक मंदिर आपण पाहतो, तिथं गेलं की लोक गर्दी करतात, एकमेकाच्या अंगावर पडतात, काहीतरी होतं, कोणाचं कोणी नाही, असं हे सगळं असतं. त्यामुळं त्यांनी तिथलं व्यवस्थापन हे आदर्श झालेलं आहे. असो, अध्याय संपत आलेला आहे. थोडक्यामध्ये अध्यायाच्या शेवटी कोणी मदत केली मठ बांधण्यासाठी, कोणी प्रयत्न केले वगैरेचं नामोल्लेख आणि निरूपण आलेलं आहे. तथापि वेळ बराच झालेला आहे, 50 मिनटं होत आलेली आहेत. म्हणून मी हे अल्पमतीनं केलेलं निरूपण इथं पूर्ण करतो. पुन्हा एकदा आपण श्री गजानन महाराजांचा जय जयकार करू. अनंत कोटी ब्रह्मांड नायक देवदेवोत्तम राजाधिराज योगिराज भक्त प्रतिपालक सर्व व्याधी निवारक शेगाव निवास श्री गजानन स्वामी महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णं मुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. गजानन भक्त मंडळ ठाणे यांनी मला ही संधी दिली निरूपण करण्याची. मी त्यांचा आभारी आहे. सर्व भक्तजनांचा आभारी आहे. जे काही चुकलं असेल, त्रुटी असेल, त्याची क्षमा करावी. इथे मी माझं निरूपण संपवतो. धन्यवाद.